पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा 850 हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिलाय. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543 मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा, तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही, हा त्यांचा हट्ट आहे. विरोधकांना महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत विरोधक, हे ठासवण्याचा असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोकांनी. आमची काय ठासतायत ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते. कोण होते तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलंय काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले, किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. त्याबरोबर कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे नेत्यांना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. कशाच वाटतं? हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. मराठी भाषा सक्ती जी आहे ती या ठिकाणी केल्यानंतर 4 तारखेला संपाची भाषा जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते आहे. वाहन रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना मराठी भाषा सक्तीच्या विरोधात यायला पाहिजे. मराठी भाषा काय येऊ नये? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे जर कोणी तिथे काम धंद्याला गेला असेल. पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे. त्या चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री बोलले, 2 उपमुख्यमंत्री बोलले, तोड उघडलंय. शिवसेना आहे ना तुमची, म्हणताय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही बोला ना ठणकावून. भाजप मोर्चा याच्यावर बोललो मी आता. संताप व्यक्त जो झाला, खरं तो भाजप मोर्चात व्यक्त झाला, पण हा जो संताप आहे, हा जो जन आक्रोश आहे, तो सगळ्याच राजकीय पक्षांना इशारा आहे का? कारण अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, ट्रॅफिक जॅम होतात. ते एक प्रातिनिधिक स्वरूप आहे का? मला तसं वाटत नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळपणानं घिसाळघाईनं मोर्चा काढला, कारण नसताना, महिलांच्या नावाखाली, त्याच्या विरुद्ध आक्रोश आहे. अहो तुमच्या